नाही नको, तुम्हाला काही बनवून हवं असेल ना तर मला सांगा, मी बनवून देतो, पण मला नका ना मारू. आय एम एक्सट्रीमली सॉरी. आय एम एक्सक्यूज मी. माय मॅन रेज हँड ऑन यू. इट इज व्हेरी बॅड. मी माफी मागतो तुमची. तांबडे बाबांचा विजय असो. नो रिस्पॉन्स फ्रॉम अदर साइड. आय रिपीट, तांबडे बाबांचा विजय असो. माती इज फ्लाइंग. व्हेरी वीक कन्स्ट्रक्शन. व्हेरी वीक. म्हणून म्हणतो हे विका. मला विकून टाका. मला माफ करा. आय एम थरोली एक्सक्यूज मी. मला असं यायला आवडत नाही, असं करायला आवडत नाही. पूर्वी मी शिव्या द्यायचो, आता देत नाही. पूर्वी मी मारामाऱ्या करायचो, आता करत नाही. का? का? कारण मी आता तांबडे बाबांच्या छत्रछायेखाली आलोय. त्यांचा भक्त झालोय. त्यांच्या चरणी लीन आहे मी. पण मी जे जे करतो किंवा जे जे करायचो ते करण्यासाठी मी एक माणूस ठेवला. एवढा चिंटू. चिंटू एवढा छोटासा नन्नासा बट बडासा शैतान चिंटू. मेरा बॉक्सर है, ये मेरा फाइटर है. जो मैं नहीं करता हूं वो ये करता है. एक्सक्यूज मी. नीरज, नीरज बाळा जाऊ दे ना. काय जाऊ? बाळाला काहीतरी बोलायचं. बोल बाळा. कोण आहात तुम्ही? तुम्हाला काय हवंय? आपली पब्लिसिटी झालेली नाही या भागात असं दिसतंय. लेट मी टेल यू, मी या भागातला कॉर्पोरेटर आहे. कॉर्पोरेटर, कळलं का? आता माझ्याकडे खूप पैसा आहे, पक्कड पैसा आहे, खूप प्रॉपर्टी. पण मला हे पाहिजे. घोस्ट हाऊस हे मला पाहिजे. हे रिकामं करा, मोकळं करा, विषय संपून टाका. अहो नाही, असं कसं वाडा विकणार आम्ही? कसा विकणार? इट इज सो सिंपल. दुय्यमनी बंद का हो चिंटू. चिंटू क्या हो? हा चेक. गुरुजी धनादेश. त्याच्यावर वाड्याची किंमत टाकायची. सही ऑलरेडी केलेली. वाडा माझ्या नावे. तुम्ही इथून निघून जा. विषय संप. असं कसं संपेल? आम्ही पण काहीतरी ठरवलेलं ना. थांबा थांबा. काय ठरवलंय? ठरवलेलं सगळंच घडत नाही. हे म्हणतात तेच खरं. एक मिनिट. हे बघा, आम्हाला हे घर विकायचं नाहीये. तुम्ही तुमचा चेक घ्या आणि निघा. आम्हाला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू. ओके? एक मिनिट, हा खूप लहान आहे, त्याला कळत नाही आता. आम्ही बाकीचं संध्याकाळी बोल. आता हा चेक ठेवून घ्या. मित्र हो, मैत्रिणींनो, आता जे मिळतंय तेही नंतर मिळणार नाही. सोचो, थिंक ओव्हर इट. बोला तांबडे बाबांचा विजय असो. नो रिस्पॉन्स फ्रॉम अदर साइड अगेन. तांबडे बाबांचा विजय असो. एक्झॅक्ट. तांबडे बाबा की जय. 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 बस बस. अतिउत्साह वाईट. अतिउत्साह कधीही वाईट. मुद्द्यावर. चिंटू कसा वाटला वाडा? मस्त दादा. मस्त आहे ना? इथं आपल्याला टॉवर उभा करायचा आहे. टॉवर मोठा. मस्त दादा. नुसतं मस्त नाही, ही साधना आहे. ही साधना, ही कठोर साधना आहे. ही सगळी त्या परमपूज्य तांबडे बाबांची कृपा आहे. आज ते हा हा बर बर बघतो मी. साइन ऑफ. ते वसईचे केळीवाले देशपांडे आहेत ना, यांची नियत सगळ्यांना माहिती आहे. यांच्यावर लक्ष ठेवायचं. दोन वसईचा शाहरुख. नीरज. नीरज नीरज त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हे सगळे काय करतात, तो काय करतो, लक्ष ठेवायचं जरा. येऊ जाताना या प्रसंगाला अनुरूप एक गीत मी सादर करतोच. मला मोह आवरत नाही. तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा. तेरे घर के सामने. क्विकली साइन ऑफ. ए डोकं गाण ठेवून यायचं नाही इथे. हा काय करायचं कळलं का? लक्ष ठेवायचं यांच्यावर. आता काय करायचं? स्थळ सुद्धा परतवलं त्यांनी. मला तर भीतीच वाटायला लागली त्या तांबडे बाबावाल्याची. नुसतं बघितलं ना तरी डोळ्यावर अंधारी आल्यासारखं वाटतं. हे बघा, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसमोर आता फक्त एक पर्याय उरलेला आहे. मला सांगा, या चेकवर किती रक्कम टाकायची? नाही नाही दादा, तसं काही नाही. नाही नाही काय सूर्या, फुकट द्यायचा काय वाडा त्याला?
हे बघ चंद्रकांत, चेकवर केवढीही रक्कम असली तरी मला काहीही फरक पडत नाहीये. आपण यांना दिलेलं वचन मोडायचं नाही. आई साहेब, अहो वचन नाही मोडलं तर हाडं मोडेल तो आपली. सोडणार नाही कोणाला. अरे आज चेक दिलाय त्याने, उद्या तोही नाही देणार. मला सांगा आपण काय वाकडं काय करू शकतो त्याचं? पण तोही आपलं काही वाकडं करू शकत नाही मामा. हे आले ज्योतिर्भास्कराचार्य. अरे तुझी भाकी तर नको सांगूस, तुझ्यामुळेच होतंय सगळे. मामा मला मान्य आहे, सगळं मान्य आहे मला. पण आता तेच 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 किती वेळ बोलत राहणारस तू? आता काय करायचं हे महत्वाचं नाहीये का रे? महत्वाचं नुपूरचं लग्न आहे. तू करतोयस का नुपूरशी लग्न? आपण पोलिसात जाऊया. क्या आता याला पोलीस प्रोटेक्शन मध्ये लग्न करायचं? मामा अरे मी लग्नाबद्दल नाही म्हणत आहे. म्हणजे पोलिसात जाऊन त्या दादा होळकराची कंप्लेंट करूयात आपण. नाही, त्याची काही गरज नाही पोलिसात वगैरे जायची. आपण हा चेक त्याला परत देऊ आणि सांगू ही डील आम्हाला मान्य नाही. सूर्या, तो ऐकेल असं वाटतं तुला? आपण मोठ्याने सांगू ना आणि सगळे सांगू. असं कर, तू जा, तू बोल त्याच्याशी. तो समोर आला की तुला पुढे काही सुचतंय का ते बघ. मग काय करायचं दादा? काय नाही रे, आता या क्षणाला ना माझं यश असताना तर दादाला असं उचलून फेकून दिलं असतं त्याने. ते काही नाही. हे बघ, हा चेक नेऊन दे त्या दादा होळकराला. हा, हे बरोबर. आपण तो चेक त्याला परत करायचा आणि ठामपणे सांगायचं. मी त्याला आता घाबरणार नाही. होईल ते होईल, बघूया. हे बघ चंद्रकांत, हा चेक बाहेर नेऊन ठेव. त्याला हात सुद्धा लावू नकोस. ऐसे हात न लावता चेक कसं नेऊ मी? अरे बाबा, नेऊन ठेवण्यापुरता हात लाव, नंतर लावू नकोस असं म्हणते. तू पण ना. बर बर. अप्पा, सुवर्ण संधी आली होती. आई साहेबांनी सांगितलं. काय रे चंदू दादा, काय झालं? आई साहेबांनी चेक परत द्यायला सांगितलं. बरोबर आहे मग. अगदी योग्य निर्णय घेतलाय त्यांनी. त्यांच्या जागी मी असते ना तरी मी हेच केलं असतं. त्याला पण तू जर माझ्या जागी असतीस तर? तरीही मी चेक परत केला असता. करेक्ट आहे. अहो काय करेक्ट आहे? तुम्हाला काय माहितीये? शैला, तू त्याला कशाला काय विचारते? हे पण करेक्ट आहे. करेक्ट आहे. देवा वाचव रे बाबा माझ्या घराला. त्याला कशाला हाक मारते तू का? अहो तुम्हाला काही कळलं नाहीये का? दादा आला होता. माहिती हा का? आता माझ्या समोरून गेला. अहो हा दादा नव्हे, कॉर्पोरेट दादा आलेला. अरे मग कार्पेंटर आला तर सांगायचं ना, वरचा दरवाजा फुगलाय तो जरा नीट करायला. हो कार्पेंटर नव्हे, कॉर्पोरेट दादा. धमकी देऊन गेलाय त्याला हा वाडा हवाय म्हणून. असं? मग मी बघतो काय ते. तुम्ही काळजी करू नका. तू जरा माझ्यासाठी पाणी घेऊन. आणते. दादा, दादा काहीही झालं ना तरी आपण आप्पासाहेबांचा शब्द मोडायचा नाही. नाही अजिबात नाही मोडणार. अरे त्यासाठी तर एवढी मोठी रक्कम आपण लाथाडतोय अशी. आले का ते दादा होळकर? ते दादा होळकर. देशपांडे भाई, औक्षणाचं ताट तयार आहे का? ओवाळूयात त्यांना. अहो तसं नाही, काहीच नाही तर निदान मी बोलून घेते ना त्यांच्याशी. म्हणजे तू काय बोलणार आहेस त्यांच्याशी? आणि काय फरक पडणार एवढा मोठा तू बोलून? अहो नाही भाऊजी, उगाच नातं खराब व्हायला नको ना आपलं. मग काय आता नक्कीच्या लग्नात मंगलाष्टका म्हणायला बोलवूयात त्यांना. अगं बाई, चांगलं आहे की अतिथी देवा भव. देवो भवा. हा तेच ते. विजू मला एक सांग, तू कसं ग सगळ्यांशी तितकं चांगलं कसं काय वागू शकतेस ग? तसं नाही हो, सकाळी येऊन गेले ना ते, पण असेच गेले काही न खाता पिता, म्हणून जरा मनाला लागलंय माझ्या. गा बघा, ही आमची एक विजू आणि दुसरी आमची एक लता.
एखाद्याने तोंडात घास घेतल्यानंतर लता बोलली की त्याने घास परत टाकलाच पाहिजे पानात. चंदूदादा आणि सूर्या हा अंगारा लावा बरं. तुमच्या पुढे कितीही मोठं संकट येऊन उभं राहिलं ना तर हा अंगारा तुमचं रक्षण करेल. काय सांगतेस मग तर या अंगाऱ्याने मळवटच भर माझा असा कपाळभर. येऊ दे त्या दादा होळकरला बघतो मी. तांबडे बाबा की जय म्हणे. आता म्हणा असा लाल पिवळा करतो ना स्वतःचा ओरिजिनल रंग विसरला पाहिजे. जरा शांत डोक्याने विचार करा. नाही नाही तुला माहित नाही मी चिडलो म्हणजे ना. हा दादा होळकर अजून आला कसा नाही. घ्या. जा दरवाजा उघड. शेला दार उघड ग. विजू जा दार उघड. मी उघडते. नाही नाही मी जातो तू थांब. बोला परमपूज्य तांबडे बाबांचा. नो रिस्पेक्ट, नो रिस्पेक्ट. विचार झाला का पक्का? ओ चिंटू, या घरातल्या सगळ्या वस्तू यांना मिळायला पाहिजे. आपल्याला फक्त आणि फक्त 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 वाडा पाहिजे. एकही वस्तू नको यांच्या. आधीच एवढा मोठं मन करून ते आपल्याला वाडा देत आहेत. ओ पण काही झालं तरी आम्हाला हा वाडा विकायचा नाहीये. मागे वाडा देणार नाही. नाही देणार जागा. नाही देणार जागा. जागा देणार नाही. मी तुम्हाला शिवेगाळ नाही करणार. मी तुम्हाला मारणार सुद्धा नाही. कारण तांबडे बाबाची तशी शिकवणच नाहीये ना. आता चेंज कम्प्लिटली रिफॉर्म्ड आहे मी. पूर्वी कसा होतो रे मी सांग जरा चिंटू. लय डेंजर. एकदा एक रामपुरी हातात घेतला. चाकू असतो त्या प्रकारचा. आधी रामपुरीने रक्त टेस्ट केलं मग तो आतमध्ये गेला. आणि अँगर समोरचा ढगात जाईपर्यंत. एकदा एक जण 350 एकर जमीन देत नव्हता. एक जण एकदा 350 एकर जमीन देत नव्हता. नंतर त्याला 3.5 फूट जागा सुद्धा नाही मिळाली असं शेवटचं अर्ज करायला. आता बोला. तरी पण आम्हाला नाही द्यायची जागा. नाही नाही सगळं चांगलं होणार आहे. सगळं ओनली स्मार्ट लेडी इन दिस हाऊस. शी अंडरस्टँड द सिच्युएशन. सगळं चांगलं होणार. सगळं चांगलं होणार. तांबडे बाबांच्या कृपेनं सगळं चांगलं होणार. मला हा वाडा मिळणार. तुम्हाला भरपूर पैसे. सॉरी पण आम्हाला तुमचे पैसे नकोय. तुम्ही एक काम करायचं, तो चेक घ्यायचा आणि इथून निघायचं. आणि जर नाही निघालात ना तर मी पोलिसांना बोलवी ना. शाउटिंग ऑन मी, रेजिंग युअर व्हॉइस. पोलिसाची भीती. ओ मस्करी करत नाहीये मी. तुम्ही चेक मामा त्यांना चेक देऊन टाक. दादा चेक दे. विजू चेक दे. द्या. नीरज चेक दे. मामा चेक दे त्यांना. एक आहे हा काही ठेवलाय. चेक घेऊन तर चेक कुठे गेला? इथेच ठेवलं होतं ना. नाही ठेवलं. शोध जरा बघ. अरे कुठे आहे चेक? इथेच ठेवलं होतं ना. नाही ठेवलं. शोध जरा बघ. अरे कुठे आहे चेक? शोधतो. शोधतो. चेक चेक नाहीये म्हणजे तुम्ही घेतलाय. हो नाही आम्ही तुमचा चेक नाही घेतलेला. हा बाणा मागचे नाही ना चेक. नाही ना चेक. ठीक. मी बुलडोरवाल्याला फोन करतो. त्याला सांगतो दामोदर वास पाडायचा. हो वास नाही काही निवास नि पडलाय. पडलाय ना. आता हा वाडा पडेल. नाही नाही पण नुपूरचं लग्न झाल्याशिवाय वाडा पाडताच येत नाही ना आपल्याला. का 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 का? आमचे वडील आप्पासाहेब नुपूरचे आजोबा त्यांची शेवटची इच्छा होती की या वाड्यातच नुपूरचं लग्न झालं पाहिजे. त्याच्याशिवाय वाडा पाडायचा नाही. हो आमचे वडील. आमचे वडील. ओरिजिनल केळीवाला देशपांडे. Yeah, I'm glad again. होणार. डोंट वरी अबाउट इट. नुपूरचं लग्न होणार आणि हा वाडा मला मिळणार.
पण मुलगा कोण आहे? मुलगा कोण आहे? आहे एक कोण आहे? टॉल, हँड्स अँड डार्क. अगं बाई उंच, ऐकायला तरी मुलगा चांगला वाटतोय. मामी तो स्वतःबद्दल बोलतोय. मी करणार नुपूरशी लग्न. तुम्ही आमच्या नुपूरशी लग्न करा. डोंट रेज युअर वॉइस. सगळ्यांचं तिकीट काढून बसा. सगळे छान. अहो पण माझी मुलगी एकदम करवली होणार माझी सिस्टर. करवली होणार माझी सिस्टर. मी होणार नुपूरचा मिस्टर तांबडे बाबा की जय. तर आनंद दाखवा चेहरा. आय थिंक यू गॉट दिस. कळलं ना? तांबडे बाबा के, तांबडे बाबा के, तांबडे बाबा के, तांबडे बाबा की. अतिउत्साह वाईट. अतिउत्साह कधीही वाईट. कंट्रोल. What is this? This is what? Is it it? Where are you going? Going in. You? Me. Yeah. Don't know me. No? Strange. मी परमपूज्य तांबडे बाबांचं भक्त आदरणीय दादासाहेब होळकर. बोला तांबडे बाबा के, तांबडे बाबा के. कॅरी ऑन, कॅरी ऑन, कॅरी ऑन. तांबडे बाबा के, जय. तांबडे बाबा के. काय करतेस तू शैला? घरावर आलेलं संकट फुंकते सरक मधनं. आता तो काळ पुरुष येतो आता. तो फुंकर मारेल ना, आपण सगळे फाचकन उडून जाऊ. तांबडे बाबा की जय. तांबडे बाबा की जय. तांबडे बाबा की जय. नाव घेऊ नका त्याचं. काय चाललंय? कोण होता तो? आत्ताच ते प्रकरण ऐकून आलो आम्ही. दादा होळकर, त्याला हे घर हवंय आपलं. पैसे बरे देतोय का? नाही वहिनी, पैशांचा काही संबंध नाही. आप्पासाहेबांच्या अटीनुसार आपल्याला हे घर आता विकता येणार नाही. मग नुपूरचं लग्न लवकर लवकर जुळवूया ना. हा, आता आपण त्याची घाई करायची गरजच नाही. त्या दादा होळकरला नुपूरशी लग्न करायचंय. ओ माय गॉड. नाही नाही नाही, असं नको. आता मी माझं लग्न विचार न करता केलंय, पण तिचं असं नको करायला ना. तिचं नीट करूया आपण लग्न. हा कसा दिसतो? शी. काय म्हणजे नुपूरचं लग्न ठरलं? ते मोडायचं कसं याचा विचार करतोय आम्ही. अरे सूर्यकांत, आपण काय विचार करणार? त्या दादा होळकरने नुपूरला पाहिलं आणि आपण त्याला नकार दिला ना, तर तो काय करेल ना, कल्पनाच करवत नाही. नो नेव्हर. नाही, मला नाही पटत आहे. टॉवर उशिरा झाला तरी चालेल, पण अशा माणसाची नको ग बाई. मी रक्षाव्रत करते नुपूरच्या रक्षणासाठी. एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. आधीच नुपूरला होकार दिलाच तर ही वेळ आली नसती ना. वहिनी जरा थांबा ना. त्याला काय म्हणायचं ऐकून तर घेऊया आपण. तू बोल नीरज. हा, त्या दादा होळकरने नुपूरला पाहण्याआधी आपण नुपूरला इथून कुठेतरी लांब पाठवून देऊयात ना. हे छान आहे. ही आयडिया पटते मला. फार काही सुपरमॅन आयडिया नाही आहे, पण ठीक आहे. हा, मग आपण एक काम करूया का? माझ्या भावाकडे पाठवूया साताऱ्याला. अरे मग मला पण पाठवा ना, माझ्या पण जीवाला धोका आहे ना. एक मिनिट. हा यश चंद्रकांत देशपांडे. कानपाट फोडीन. हा यश चंद्रकांत देशपांडे तुम्हाला काही होऊ देणार नाही. पण त्याआधी मला माझ्या बहिणीला प्रोटेक्ट करावं लागेल. अरे नीरज, ह्याच्याच्यानं काही होणार नाहीये. जा, नुपूरला समजाव. जा. हा, मी नुपूरला सोडायला जातो. मी एक काम करते, तुम्ही ना डबा घेऊन जा. मी केळ्याची शिकरण आणि पोळी करते. हा मी नुपूरची बॅग भरून तिला तयार ठेवतो. हा. हॅलो. माझा यश. तुझ्यात जीव रंगला. नक्तो. यश जरा सावकाश धावपळ करणार आहे. मग त्याला धावपळ म्हणायची का? बरं ठीक आहे, तुला हवी तशी धावपळ कर. पण काय शोधतोस तू? काय हवंय तुला? अगं तुझी बॅग कुठे आहे? बॅग. तुला बॅग का हवी आहे? ए, तू गावी चाललायस का? एक मिनिट. नंबर 1, मला तुझी बॅग नको आहे, तुला हवी आहे. आणि मी कुठेही जात नाहीये, तू जाणार आहेस. मी कुठे जाणार आहे? लग्नानंतर पण मी आपल्या स्टॉवर मध्ये राहणार आहे. मग तुम्ही कुठे पाठवताय मला? कुठे चालली मी? गावाला. का? का म्हणजे? अगं आपल्या घरात असं काही घडलंय ना, जे तू ऐकलंस तर तेरे पैरों के नीचे की जमीन खिसक जाएगी. खिसक? काय? खालच्या घराचं टेकू खिसकले का? हा काय?
नाही ग, अगं असं काय घडलं जे याआधी आपल्या घरात कधीच घडलं नव्हतं. वाव, समथिंग डिफरंट. ए सांग ना यश, काय झालंय? अगं तुला मागणी घालायला तो होळकर आला होता. कोण होळकर? अगं तो आपल्या इकडचा कॉर्पोरेटर आहे. वाव, डिफरंट प्रोफेशन. पण मी इथून का जायचंय? अगं तो डायरेक्ट घरातच घुसला आणि आजोबांची जर का इच्छा पूर्ण होणार असेल तर मी हिच्याशी लग्न करायला तयार आहे असं काहीतरी म्हणाला. अरे म्हणजे तू लग्नाला तयार होता? तयार? अगं तुझ्याशीच लग्न करणार असं म्हणालाय. काय सांगतोस काय?